राज्यघटना बदलण्याची चर्चा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे। मुळात सर्वांना समान अधिकार आणि धर्मनिरपेक्ष राज्यघटना संघपरिवाराला कधीच मान्य होणार नाही, कारण त्यांच्या हिंदू राष्ट्र अर्थात ब्राह्मणी राष्ट्राच्या आड जर कोणी येत असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना आहे। आणि दुसरीकडे ही राज्यघटना बदलण्याची चर्चा मुळात विरोधकांनी सुरूच केली नाही। ही चर्चा सुरू केली संघपरिवारातील दहातोंडी राक्षसाने। गेल्या वर्षी पंतप्रधान मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देवराय यांनी एक लेख लिहून ही घटना बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं। या निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे अनेक उमेदवार राज्यघटना बदलण्याची घोषणा करत आहेत। त्यामुळे याचा दोष विरोधकांना देणे आणि विरोधक राज्यघटनेचा अपमान करत आहेत हा रामदास आठवलेंचा दावा म्हणजे शुद्ध लबाडी आणि खोडसाळपणा आहे। हा झाला ताजा इतिहास। मुळात हिंदू महासभा सावरकरांची आणि राष्ट्रीय स्वयंसंघाला ही राज्यघटना कधीच मान्य नव्हती। राज्यघटना तयार होत असतानाच मनुस्मृती हीच या देशाची राज्यघटना म्हणून मान्य करावी असा संघपरिवाराने दबाव आणला होता नव्हे तर यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं होतं। सारा देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना संघाने दुखवटा पाळला होता। 26 जानेवारी 1949 रोजी आपण राज्यघटना स्वीकारली आणि त्यानंतर अवघ्या 4च दिवसांनी संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये म्हणजे 30 नोव्हेंबर 1949 रोजी अग्रलेख लिहून संघाने या राज्यघटनेचा निषेध केला होता आणि मनुस्मृतीत कशी योग्य आहे आणि मनुस्मृतीत या देशाची राज्यघटना असली पाहिजे अशी जाहीर मागणी केली होती। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा संघाला मनुस्मृती हवी होती। घटना समितीत सनातनी विचारांचेही लोक होते आणि घटना तयार करण्यासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्यच केलं अशी थाप नरेंद्र मोदी यांनी मारलेली आहे। अर्थात असत्य बोलण्यासाठीच ते प्रसिद्ध आहेत, त्यामुळे नरेंद्र मोदींच्या या विधानाचं आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही। वस्तुस्थिती अशी आहे, घटना समितीमध्ये सनातनी विचारांच्या लोकांचं कधीही बहुमत नव्हतं। घटना समितीमध्ये काँग्रेसच्या सदस्यांचंच बहुमत होतं। सनातनी विचारांचे काही लोक होते घटना समितीमध्ये, श्यामाप्रसाद मुखर्जी असतील किंवा घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसादही असतील, मात्र नेहरू असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारांपुढे या सनातनी विचारांच्या सदस्यांचं काहीही चाललेलं नाही। त्यामुळे सनातनी विचारांच्या सदस्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केलं हे विधान असत्य आहे। हे विधान म्हणजे खोडसाळपणा आणि लोणकडी थाप आहे। अर्थात नरेंद्र मोदी यांच्याकडून वेगळी अपेक्षा करूही शकत नाही। घटना बदलायची असती तर गेल्या 10 वर्षात बहुमत असणाऱ्या मोदींनी ती केव्हाच बदलली असती असेही रामदास आठवले यांचं म्हणणं आहे। मात्र गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेचं कसं पालन केलं हे केवळ भारतातच नव्हे तर जगाने बघितलेलं आहे। जगभरातील प्रसारमाध्यमं यावर टीका टिप्पणी करत आहेत। साधं उदाहरण घेऊया। सभागृहाचा प्रमुख विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री असतो आणि संसदेमध्ये पंतप्रधान। सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहात येऊन कामकाजात भाग घेणं, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणं, आपल्या सहकारी मंत्र्यांच्या मदतीला धावून जाणं ही त्यांची घटनात्मक कर्तव्ये आहेत। मात्र गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत किंवा लोकसभेत पूर्ण वेळ कधीही कामकाजात भाग घेतलेला नाही। विरोधकांच्या एकाही प्रश्नाला गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलेलं नाही। स्वतंत्र भारतातला हा पहिला असा पंतप्रधान आहे ज्यांनी संसदेच्या कामकाजात भाग घेतलेला नाही। तर मोदी कोणतं घटनात्मक कर्तव्य पार पाडतात? स्वतःला हिंदू राष्ट्रवादी म्हणून घेणारे मोदी आपली मातृसंघटना असलेल्या
संघाच्या विचारधारेनुसारच सभागृहाचा नेता म्हणून कामकाज करत आहेत. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर यायचं आणि जाहीर सभेसारखं भाषण ठोकायचं आणि प्रसारमाध्यमांनी मोदी का मास्टर स्ट्रोक म्हणून त्याची वाहवा करायची, हे गेल्या 10 वर्षात आपण बघत आहोत. आता भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचं एक साधं उदाहरण घ्या. या जाहीरनाम्यामध्ये कुठे पक्षाचं ध्येय धोरण नाही. भविष्यात हा पक्ष काय करणार आहे त्याची कुठे ग्वाही नाही. फक्त मोदी आणि मोदींची गॅरंटी. एका व्यक्तीचं असं स्तोम माजवणे आणि लोकशाही राज्यव्यवस्थेत एका व्यक्तीने असं आश्वासन देणे हेच मुळात राज्यघटनेला धरून नाही, तर हे हुकुमशाहीचं लक्षण आहे. कामकाजात भाग न घेणे, विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर न देणे हे मोदीचा जणू नियम झालेला आहे. आता आपण विरोधकांच्या राज्यामध्ये राज्यपाल कसं कामकाज करतात यावर एक नजर टाकली तर काय चित्र दिसतं? विरोधकांची सत्ता असलेल्या एकाही राज्यामध्ये राज्यपाल निवडून आलेल्या राज्य सरकारला कामकाज करू देत नाहीत. महाराष्ट्रात महात्मा फुले आणि सावित्री मातेची बदनामी करणारा एक राज्यपाल आपण बघितला. एवढ्या निर्लज्जपणे स्वतंत्र भारतामध्ये एकाही राज्यपालांनी आतापर्यंत कामकाज केलेलं नाही. केरळ आणि तामिळनाडूच्या सरकारला तर अशा राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागलेले आहेत. एवढा निर्लज्ज कारभार करणाऱ्या राज्यपालांना नरेंद्र मोदींनी यांनी तंबी देणं तर सोडा, साधी समजही दिलेली नाही. याचा अर्थ काय? संसदेच्या उद्घाटनाला ब्राह्मणांना बोलवायचं, ब्राह्मणांच्या पुढे लोटांगण घालायचं. या देशाचा घटनात्मक प्रमुख भर संसदेमध्ये ब्राह्मणांच्या पुढे चक्क लोटांगण घालतो. याचा अर्थ राज्यसत्तेपेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, ही सनातनी आणि जुनी परंपरा पुन्हा अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. मित्रांनो, संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना बोलावण्यात आलं नाही, कारण त्या आदिवासी आहेत. रामदास आठवले मंत्री असूनही त्यांना या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं नाही, कारण ते मागासवर्गीय आहेत. आठवलेच सोडा, एकाही मागासवर्गीय खासदार आणि मंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. ही चातुर्वर्णी व्यवस्था नाही तर काय आहे? संगोलच्या प्रतीकाचा उदो करणे याचा अर्थ काय आहे? लोकशाही राज्यव्यवस्थेत संगोलचा उदो करण्याची गरज काय आहे? याची गरज एवढ्यासाठीच मोदींना वाटते की त्यांना आणि त्यांच्या मातृसंस्थेला अजूनही या देशात पेशवाई येईल अशी आशा वाटते आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय राज्यघटनेने चेक अँड बॅलन्स अशी एक राज्यपद्धती आपल्याकडे निर्माण केली. कॅग असेल, निवडणूक आयोग असेल, अनेक तपास यंत्रणा असतील, यांना स्वायत्त दर्जा दिलेला आहे. मात्र कॅगसारख्या संस्थेचं नरेंद्र मोदींनी एक खेळणं करून ठेवलेलं आहे. स्वायत्त संस्था म्हणून गणल्या गेलेल्या, ज्यांचा नावलौकिक होता, अशा तपास यंत्रणा भाजपची कार्यकर्त्यासारखं काम करतायत. निवडणूक आयुक्ताला राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा दर्जा दिला होता. मात्र मोदींनी सभागृहामध्ये कायदा बदलून निवडणूक आयुक्तांना साध्या सचिवाच्या दर्जावर आणून ठेवलेला आहे. मग मोदींनी कुठे पाळली राज्यघटना? ब्रिटिश जाताना राज्यसत्ता आपल्या हाती देतील आणि मनुस्मृतीप्रमाणे आपण राज्यकारभार करू असा संघाचा होरा होता. त्यामुळे संघाने नेहमीच ब्रिटिशांची मदत केली. मात्र संघाचा हा डाव यशस्वी झाला नाही, कारण महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे असंख्य नेते, या नेत्यांनी संघाचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही. त्यामुळे आता पुन्हा हस्ते परहस्ते राज्यघटना बदलून पुन्हा मनुस्मृतीप्रमाणे राज्यभार करण्याचे संघाचं स्वप्न आहे. त्यासाठीच राज्यघटना बदलाची ही चर्चा सुरू केलेली आहे. जे करायचं असतं त्यासाठी संघ आधी खडा टाकून
एक भूमिका तयार करत असतो, एक अंदाज घेत असतो. या निवडणुकीत संघ हा अंदाज घेत आहे. या देशातील लोकशाहीप्रेमी जनतेने संघाचा हा डाव वेळीच ओळखला पाहिजे. राज्यघटना म्हणजे केवळ आंबेडकरवादी किंवा दलितांसाठीच आहे असं नव्हे, तर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, बहुजनांसाठी आणि या देशातल्या प्रत्येक वर्गासाठी राज्यघटना आवश्यक आहे. त्यामुळेच संघाचा हा डाव उधळून लावण्याची जबाबदारी आपल्यावर या निवडणुकीत येऊन पडलेली आहे. जय भीम. मी बंधुराज लोणे.